चला मॅचला करूया सुरुवात। आघाडीची जोडी आज कामगार दिवस 1 मेचा दिवस, आज महाराष्ट्र दिन। आणि मित्रांनो 1 मे 1990 साली पहिलं हे राज्यगीत गायलं गेलं मुंबई दादर ज्या ठिकाणी महाराष्ट्र दिन साजरा केला गेला त्या ठिकाणी ते 1990 साली ते पहिलं, माफ करा 1960 साली ते पहिलं राज्यगीत गायलं गेलं। एकूण जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 36 जिल्हे आहेत, 358 तालुके आहेत आणि 44,000 ही खेडेगाव आहेत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। 125.7 दशलक्ष म्हणजेच 12.57 कोटी ही जवळपास लोकसंख्या आहे महाराष्ट्राची। 103 नद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि जवळपास 307.713 किलोमीटरचं हे क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्राचं आहे। 120 किलोमीटर समुद्र किनारा आहे आपल्या महाराष्ट्राचा। ही आपल्या महाराष्ट्राची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। आज कामगार दिवस, महाराष्ट्र दिन म्हणून या दिवसाची ओळख आहे आणि आजच्या दिवशीच मित्रांनो 1989 साली या श्री क्षेत्र राई या गावातून 40+ क्रिकेटचा जन्म झाला होता। या आठवणी आहेत। इथून हे 40+ क्रिकेट सुरू झालं आणि इथून या 40+ क्रिकेटला मित्रांनो जोमानं खेळलं गेलं आणि त्यानंतर 1993 हा दहिसरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दहिसर यांच्या माध्यमातून मुंबईच्या त्या नगरीमध्ये पहिल्यांदा 40+ ची स्पर्धा ऑर्गनाइज केली गेली 1993 ला। म्हणजे 1989 साली इथून जी सुरुवात झाली ती राईच्या या गावातून जर दुसऱ्या गावामध्ये पहिल्यांदा जर 40+ ची ही आपली स्पर्धा जर कुठे खेळवली गेली असेल तर तो होता दहिसरचा गाव। दहिसर गावठाण या ठिकाणी ती 1993 साली ती स्पर्धा खेळवली गेली होती। या आठवणी आहेत मित्रांनो आणि या आठवणी आपल्यासोबत मी नक्कीच शेअर करतोय। मॅचला करूया सुरुवात। स्ट्राइक एंडला आपण राम किणी यांना पाहतोय, नॉन स्ट्राइक एंडला आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर निलेश म्हात्रे। गोलंदाज बबन आहे। पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, ऑफ साईडला चेंडूला स्क्वेअर कटच्या माध्यमातून खेळला गेला, मिसफील्ड झाले मिलन करून त्या ठिकाणी। आणि या पहिल्याच चेंडूवर मात्र अकाउंटवर धावा नोंदवल्या गेल्या त्या 2। राम केनी लेजेंडरी खेळाडू, सर्वात जुना आणि जाणकार खेळाडू आणि त्यांच्या समित निलेशजी म्हात्रे वाकीपाडा चंद्रपाडा या परिसरातील शाखा प्रमुख आहेत। नक्कीच निलेशजी म्हात्रे साहेबांच्या विषयी माहिती नक्कीच पोहोचवली जाणार आहे आपल्यापर्यंत। वन ऑफ द ग्रेट प्लेयर। ऑन साईडला अराउंड द कार्पेट चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं, चेंडू डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये निघून जातोय। मागून फिल्डर वेगाने येतो चेंडूला फील्ड करण्यासाठी, फक्त 1 धाव। निलेशजी म्हात्रे या व्यक्तीच्या विषयी माहिती द्यायची गेली मित्रांनो तर आपण आपापले जन्मदिवस जे असतात ते आपण आपल्या मित्रांसोबत नेहमी साजरे करतोय। काल निलेशजी म्हात्रे साहेबांच्या मुलीचा जन्मदिवस होता, मात्र बघा त्यांनी त्यांच्या मुलीचा जन्मदिवस घरी न साजरा करता त्यांनी अनाथालयाला भेट दिली। जे नायगाव परिसरामध्ये अनाथालय आहे त्या अनाथालयाला भेट देऊन त्यांनी त्यांच्या मुलीचा जन्मदिवस साजरा केला। ते देखील त्यांचा जन्मदिवस अशाच अनाथालयामध्ये जाऊनच साजरा करतात। ही खासियत आहे या व्यक्तीची। निलेश म्हात्रे बॅकफुटला गेले, चेंडूला स्टेअर केलं गेलं, तडम्यांच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे। त्या ठिकाणी मिलिंद पाटील कडून 1 धाव मिळेल। एकेरी धावेने दुचेंद्र मास्टर्स टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 4। या दोन्ही टीमचा जर अपडेट द्यायचा गेला या सीझनचा तर या सीझनमध्ये दोन्ही संघ अगदी एकाच क्रमावर आहेत, अगदी बॅलन्सिंग आहेत, दोघेही समसमान क्रमवारीवर आहेत। कारण दहिसरच्या खात्यावर देखील क्रमांक 3 ची 1 ट्रॉफी आहे तर जुचेंद्रच्या खात्यावर देखील क्रमांक 3 ची 1 ट्रॉफी आहे। त्याच्यामुळे या सीझनमधील हे दोन्ही संघ अगदी रँकिंग क्रमांक जे आहे त्या रँकिंग क्रमांकावर समसमान आहेत। चांगला फटका खेळला गेला, 2 धावा इथे देखील मिळतील। या 2 धावेने धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजेच 6। आमच्यासोबत तुषार पाटील जुडले गेलेले आहेत तर स्कोरिंगसाठी आणि नक्कीच यूट्यूब वाहिनी म्हणजे डिका स्पोर्ट्स दिनेश परमार यांचं हे यूट्यूब चॅनल। नक्कीच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर डिका स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। क्या बात आहे, उलटा पुलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राम किणी यांचा। एक वेगळा उपक्रम मी म्हणेल प्रयोग केला होता राम किणी यानं।
ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न होता, उलटा पुलटा स्ट्रोक मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. बबन मार्फत एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, भरपूर वर्ष ज्यानं व्यावसायिक क्रिकेट देखील अगदी मोठ्या प्रमाणात खेळलाय असा खेळाडू बबन आहे. काही चेंडू हवेत होता, पॉइंट रिझनमध्ये चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने आला मिलिंद पाटील. फक्त या चेंडूवर मिळेल ती एक धाव. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 7. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. बबन पहिलं षटक कंप्लीट करतोय. धावा बबननं खर्च केल्यात त्या 7. आज कामगार दिवस, आज मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आज जर विचार केला आपण तर राईचा संघ खेळणार आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर मोरवा हा संघ देखील या परिसरातील खेळणार आहे. त्याच्यामुळे आज तुडुंब गर्दी, म्हणजे अक्षरशः मी म्हणेल जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील म्हणजे राई, मोरवा, मुर्धा या परिसरातील त्या प्रेक्षकांना विनंती करतो लवकर या, अन्यथा जागा मिळणार नाहीये. सीट पूर्णतः बुक होतील, मग तुम्हाला जागा शोधावी लागेल. कारण जो दुसरा सामना जो आहे मित्रांनो, या सामन्याची ऑलरेडी तिकीट बुक झाले. यस राकेश, आता मात्र तुम्हाला ब्लॅकनी कदाचित तिकीट मिळू शकेल दुसऱ्या सामन्याची, पण खऱ्या अर्थात दुसऱ्या सामन्याची तिकीट बुक झालेत. जर तुम्हाला ब्लॅकनी तिकीट हवी असतील तर तुम्ही राकेशशी कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरा सामना मित्रांनो जबरदस्त आहे, राई वर्सेस वाघबेळ. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला माझा चेंडू ऑफ साईडला निघून गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, चांगली फेकी देखील होती. जयेंद्र ठाकूर टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आणि या व्यक्तीची एक छाप आहे टेनिस क्रिकेट जगतावर. जयेंद्रचे ते नाव, जयेंद्रची ती खेळी, जयेंद्रचे ते यष्टिरक्षण, या सगळ्या गोष्टी जर दहिसर परिसर म्हटलं तर जयेंद्र ठाकूर हे नाव आवर्जून घेतलं जातं. आणि त्यांची टेनिस क्रिकेट जगताला दिलेली ती नक्कीच मी म्हणेल कामगिरी ही नक्कीच उल्लेखनीय होती. धावा झाल्या त्या 8. भरपूर रेकॉर्ड्स आहेत जयेंद्र ठाकूर यांच्या नावावर, अनेक विक्रम आहेत. ऑन साईडला यावेळेस पूर्ण फोर्सनं चेंडूला पाठवून दिले, निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून येतोय हा एक शानदार दमदार षटकार. नंदू पाटील आहेत, नंदू पाटीलचे चाहते म्हणतात की नंदू पाटील दिसत नाहीयेत. नंदू पाटील आहेत, जवळपास डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये नंदू पाटील आहेत. आणि खास त्यांच्या जी डोक्यावर कॅप आहे येलो कलरची, ती सचिन तेंडुलकर जिमखाना ही ती कॅप आहे पॅड अकॅडमीची. त्याच्यामुळे ते मिडविकेट क्षेत्र सांभाळत आहेत. आता काय स्ट्रोक खेळला गेला, नेत्रदीपक जबरदस्त फटकेबाजी. पहिल्या चेंडूवर वेली फर्स्ट बॉलवर अनेक वेळा षटकार मारण्याचा कारनामा हा निलेश म्हात्रेनं अनेकदा केलाय. सर्वाधिक षटकार किंग म्हणू शकतोय, सर्वाधिक सुपर षटकार मी म्हणेल निलेशच्या बॅटमधून ओव्हरऑल ज्या मॅचेस टेनिस क्रिकेट जगताच्या झाल्या आहेत आणि ज्या काही मी म्हणेल खेळणार आहे त्यामध्ये नक्कीच निलेश तर ती कामगिरी करणारच आहे. धावा झाल्या ते 14. सरळ बॅटने खेळायचं होतं, सरळ बॅटने यावेळेस खेळायचं होतं निलेशला, मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाजी ट्रॅकवर कायदे तज्ञ नितीन आहेत. त्यानंतर काही सीए आहेत दहिसर टीम मध्ये, तर काही वकील आहेत. बघा आज आपला समाज देखील मोठ्या प्रमाणात पुढे जात चाललेला आहे आणि हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. थोडासा बदल केला जातोय फील्डमध्ये. बबन जवळजवळ म्हणायचं गेलं तर पाडीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये होते, त्यांना आणलं गेलं एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि ते क्षेत्र सांभाळण्यासाठी स्वतः मिलिंद पाटील जात आहेत. दहिसर संघ हे सीझन तितकंसं चांगलं गेलं नाही आहे. सुरुवात नक्की दहिसर संघाची खराब झाल्यामध्ये इथून हाच प्रयत्न असेल की शेवट गोड व्हावा. प्रत्येक संघाचा हाच प्रयत्न आहे की आमचा शेवट गोड व्हावा. मिस्टर स्टोक आहे, इनसाइड आउटचा फटका खेळला गेलाय. भरपूर काळ चेंडू हवेत होता, 2 फिल्डर अडवण्यासाठी आलेत. माझा चांगला बॅकअप बबनकडून केला गेलाय. मिलिंद भगतने देखील चांगला प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. यावेळेस देखील या 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 16.
नितीन षटक क्रमांक आपण 2 पाहतोय. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. जे या षटकातील अंतिम चेंडू असेल. आज मोठमोठ्या मान्यवरांची मांदियाळी देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. अनेक मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला भेट देतील. त्यानंतर अनेक नामवंत खेळाडू देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. शॉर्ट बॉल आहे, ऑफ साईडला यावेळेस उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गोष्टांकित क्षेत्राच्या दिशेनं चेंडू निघून जातोय. या फटक्यावर मिळतील निलेश म्हात्रे यांना 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर जुचंद्र मास्टर्स टीमची धावसंख्या आहे फळकावर बिनबाद 18 धावा. ए कंट्रेक्शन ज्यांच्या माध्यमातून जम्स वन राईट टीमला गणवेश दिला गेलेला आहे. भावेश पाटील यांचा एक कट आउट आहे. मला वाटते वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तो कट आउट आहे भावेश पाटलांचा. ए कंस्ट्रक्शनचा कट आउट जो आहे त्या कटआउटवर ज्या कोणाचा डायरेक्ट चेंडू लागेल त्या खेळाडूला भावेश पाटील यांच्याकडून दिले जातील 2000 रुपये. मात्र तो कटआउट तुम्हाला शोधावा लागेल की तो कटआउट कुठे आहे तो. आणि ही जी ऑफर आहे ना ही ऑफर संपूर्ण दिवस असेल सगळ्यांसाठी. थोडासा मी आयोजकांना विनंती करेन की तो कटआउट आहे थोडासा हायलाइट करा तर त्यांना कळेल की कुठला भावेश पाटील यांचा कटआउट आहे. ए कंट्रेक्शन बघा डबल ए तुम्हाला दिसतो जो बॅनर ए त्या च्या बॅनरवर डायरेक्ट हिट झाला तर भावेश पाटील यांच्याकडून 2000 रुपये. आणि ही ऑफर पूर्ण दिवस आहे. बघा असं नाही की फक्त 1 तासासाठी की 2 तासासाठी किंवा राहीसाठी अशी ही ऑफर नाही आहे. तर जे गावात आमचे पाहुणे येणार आहेत जे संघ पाहुणे खेळाडू येणार आहेत त्यांच्यासाठी देखील भावेश पाटलांनी ही ऑफर ठेवली आहे. थँक्यू भावेश, धन्यवाद मित्रा तुझं. धावसंख्या 18 आहे. राईसाठी काय काय सुविधा उपलब्ध केल्यात भावेशनं. मला वाटते एक मोठा बकरा त्यांनी कबूल केलाय. त्यानंतर मला वाटतं एक बस त्यांनी कबूल केलंय. फिदा आहे भावेश पाटील फिदा आहे इतकंच म्हणेल. ए कंट्रेक्शन दोन्ही मास्टर्सला बस दिले. क्या बात आहे. यस कृष्णा अँड कंपनी जय धारावी मास्टर्स. 18 धावा झालेल्या आहेत फळकावर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस गोलंदाज येत आहेत. ॲडव्होकेट मिस्टर मनीष भोईर गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. हे देखील कायदे तज्ज्ञ आहेत. सीए आहेत, माफ करा सीए आहेत हे चार्टर्ड अकाउंटंट. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. तिथे कुठल्याही प्रकारचा फिल्डर नाहीये. गोष्टांकित क्षेत्र त्या ठिकाणी आहे मात्र जवळजवळ फ्लाइंग स्लिपचा फिल्डर त्या ठिकाणी वेगाने गेला. चेंडूला स्टॉप केलं. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो जयेंद्रकडून येतोय मात्र का हात मध्ये टाकला गेला त्या ठिकाणी. हा विचार कदाचित नितीन करत असेल की हा चेंडू जर माझ्या हातामध्ये मिळाला असता तर कदाचित रामकिनी बाद झाला असता. मात्र चांगली स्टार्ट चांगली सुरुवात या ठिकाणी जुचंद्रच्या या आघाडीच्या जोडीनं दिली आहे. म्हणतात ना की आपल्याला जर मोठी इमारत उभी करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर इमारतीचं फाउंडेशन. इमारतीची पायाभरणी जी असते ही मजबूत होणं गरजेचं आहे. आणि जर इमारतीची पायाभरणी मजबूत असेल तर इमारत देखील तितक्याच उंच आपण उभारू शकतो. त्याप्रमाणे नक्कीच जे फाउंडेशन रचलं जात आहे जुचेंद्र मास्टर्स टीमकडून ते फाउंडेशन अगदी मजबूत रचण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावा 21 लागल्या गेल्यात फळकावर. बॅटर निलेश मात्र स्ट्राइक एंडवर गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल आहे यावेळेस पुलचा फटका आहे. सक्सेसफुल असेल का? या सक्सेसफुल होतोय. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ईश्वर माची यांच्याकडून येतोय हा 6 धावांचा इशारा. षटकार अजून एक षटकार जर मारला तर राजेंद्र म्हणजेच आपला सर्वांचा लाडका गजा
याच्याकडून दिले जातील 500 रुपये. निलेश मात्रेसाठी ही ऑफर आहे. वन ऑफ द ग्रेट प्लेयर, खरोखरच एक मोठं नाव. मी म्हटलं ना की व्हेरी फर्स्ट बॉलवर षटकार मारण्याची किमया करणारा हा एकमेव खेळाडू जुचंद्र मास्टर्स टीम मधील. अनेक मी म्हणेन स्पर्धा गाजवल्या आहेत. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून देखील आपण भरपूर वर्ष निलेश मात्रे यांचं क्रिकेट पाहिलंय. त्यानंतर आता द ग्रेट मराठा संघ जो आहे त्या संघाच्या माध्यमातून ते क्रिकेट खेळत आहेत. जुचंद्र 40+ संघ देखील आहे, त्या संघाच्या माध्यमातून त्यांच्याकडून क्रिकेट खेळलं जात आहे. शॉर्ट बॉल आहे आणि बॅटच्या आतली कडत साठली होती चेंडूनं. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. यष्टीच्या मागे जयेंद्र ठाकूर यांच्याकडून अप्रतिम गोलंदाजी. वापसी केली आहे. एक षटकार आल्यानंतर मात्र नक्कीच एक चांगली लाईन म्हणजे बॅटरच्या रेंज पासून लांब ठेवण्याचं काम हे मनीषनं केलंय. यावेळेस इथे मात्र जे क्षेत्र निवडलं ते सर्वात लांब आहे. प्रयत्न तर चांगला केला गेला होता, मात्र तो हातातून कॅच निसटला गेला. कॅच होतो ड्रॉप. 2चा प्रयत्न इथे केला होता राम किनी यानं, मात्र ही दुहेरी धाव करताना राम किनी कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कमी पडले गेले. पहिला धक्का, पहिली विकेट डाऊन जुचंद्र मास्टर्स या टीमची. राम किनी परतीच्या मार्गी. मात्र काय तो प्रयत्न केला गेला अगदी बाउंड्री लाईन जवळ. या ठिकाणी तो चेंडू अडवला गेला, म्हणजे षटकार तो थांबवला गेला. विकासनं नक्कीच वेल डन विकास अँड वेल फील्ड दैसर. बघा मी म्हटलंय ना की प्रत्येक संघाची इच्छा हीच आहे की आमचा शेवट व्हावा गोड. त्यामुळे आज प्रत्येक संघ आपल्या पूर्ण ताकदीनं या राईच्या गावामध्ये दाखल होईल इतकं मी 100% सांगू शकतोय. वेलकम मोहित. नक्कीच बघा एक मी म्हणू शकतोय, एकदा का माणूस विक्रमदादा वैवाहिक जीवनामध्ये पडला की माणूस लगेच बदलतोय. येत्या 31 मे आणि 1 जून मित्रांनो, म्हणजेच सन्माननीय विनोदजी मात्रे साहेब यांचा जन्मदिवस 1 जून आणि 31 मे म्हटलं तर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे समालोचक भरत राऊत यांचा जन्मदिवस. आणि या दोन्ही वाढदिवसाच्या निमित्तानं याच राईच्या गावामध्ये आपण एक सगळ्यात मोठी स्पर्धा पाहणार आहोत, राई प्रीमियर लीग. आयोजक संयोजक नक्कीच संगीत मात्रे, अजय पाटील राई संघाचे माजी खेळाडू आहेत, त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. संगीत मात्रे आणि जनक या दोघांच्या माध्यमातून राई प्रीमियर लीग येते 31 मे आणि 1 जून. बॅटिंग स्ट्रोक खेळायचा होता. बॅटर प्लेइंग बॉडी फ्रॉम द अवे. बॉडीच्या शरीरापासून थोडासा चेंडू लांब होता आणि हा ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निलेशने केला होता. अगदी चेंडू खाली पडल्यानंतर बराचसा खाली बसलाय चेंडू. बीट झाला बॅटर. बॅटची एज लागून मात्र फक्त सिंगल इथे मिळालेल्या फटक्यावर एका धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 31. वेलकम संकेत पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. त्यानंतर आणखी एक मोठी स्पर्धा या राईच्या श्री क्षेत्र राई बालयोगी सदानंद महाराज या क्रीडा संकुलनामध्ये होत आहे, ते म्हणजे वर्गमित्र. 22 संघ त्या वर्गमित्र स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आणि फक्त बघा एक अट आहे की जे आदर्श विद्यामंदिर राई या ठिकाणी जे शिकले आहेत त्यांनाच फक्त या वर्गमित्र या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळणार आहे. इंग्लिश मीडियम नॉट अलाउड. 26 झाल्या का 22च्या? धावा झाल्यात 31. निलेश मात्रे ऑन फायर. अतिशय जबरदस्त बॅटिंग निलेश मात्रेकडून होत आहे. 2 षटकार आतापर्यंत निलेशच्या बॅटमधून आपण पाहिलेत. वैयक्तिक खेळी निलेश मात्रे यांची जर पाहिले आपण तर 21 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय. मात्र खरोखरच आज मात्र लाजवाब पारी.
इतकंच नक्कीच मी म्हणेल निलेश मात्रेच्या विषयी म्हणायचं गेलं तर. यावेळेस अगदी वाईट लाईनच्या जवळून चेंडू निघून जातोय. म्हणजे म्हणायचं गेलं तर वाईट यॉर्करचा मारा या ठिकाणी केला गेलाय. बघा राई प्रीमियर लीग हे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत. ज्या कोणाला त्या राई प्रीमियर लीग खेळायचे असेल तर ते फॉर्म तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी. काय लाईन आहे काय लाईन आहे. एकतर निलेश मात्रे यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठल्याही प्रकारच्या फुटवर्कचा वापर निलेश मात्र करत नाहीये. पदराला त्याचा वापर निलेश करत नाहीये. त्याच्यामुळे मी तर म्हणेन एक चांगली लाईन योग्य टप्पा निवडलाय. अगदी ती वाईट लाईन निवडले गोलंदाजानं यतीननं, जेणेकरून बॅटरच्या त्या रेंजमध्ये आपल्याला सापडायचं नाहीये. ज्याप्रमाणे आज पूर्ण दिवसामध्ये जी खेळी केली आहे निलेशनं त्यानुसार नक्कीच हा बॅटर सेट झाला. त्याच्यामुळे याच्या जवळ जाता कामा नाहीये. हा प्रयत्न यतीन यांचा. फुलटॉस मिस केलाय. ही तर मेजवानी होती, ही मेजवानी होती. भीमरचा इशारा आहे पंचांचा. पंच मात्र स्क्वेलेक पंच नो घोषित करतात भीमर चेंडू असेला. इथे मात्र फ्री हिट नाहीये, लक्षात ठेवा. आपल्या 40+ क्रिकेटमध्ये फ्री हिट हा रूल्स आतापर्यंत ते लागू झाला नाहीये भीमर या चेंडूसाठी. कदाचित पुढच्या वर्षी या गोष्टीचा भरपूर विचार केला जाणार आहे. धावा झाले आहेत ते म्हणजेच 33 धावा. इम्पॅक्ट द्यायला हवा एखादा खेळाडू. ऑफ साईडला अराउंड द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. मागे प्रोडक्शनला फिल्डर नितीन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. इथे कॉलिंग व्यवस्थित नव्हती, कॉलिंग व्यवस्थित नव्हती. कारण एकतर निलेश मात्र सेट झाले. कांचनला कुठेतरी स्ट्राईक घ्यायची होती हे नक्कीच मी म्हणू शकतो. या कारणास्तव ती घाई त्या ठिकाणी गेली आणि ती घाई कांचनला नडली गेली. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का जोचेंद्र मास्टर्स या टीमला. मिस्टर कांचन देखील परततोय डग आउटच्या दिशेनं. आउट. धावा झाले ते 34 आणि आतापर्यंत 2 विकेट गमावलेत जोचेंद्र मास्टर्स या टीमने आणि त्या देखील रनआउटच्या स्वरूपात. कांचन आणि रामकेनी. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर सुनील मुकादम. बंदे में है दम ओ हे सुनील मुकादम कहा जाता है. वन ऑफ द ग्रेट प्लेयर. हे देखील स्फोटक खेळाडू आहेत सुनील मुकादम यांच्याविषयी माहिती द्यायची गेली तर. वेळेस पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट चांगला फटका आहे. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आहे. मागे चांगलं शतरक्षण नितीन कडून केले गेले. फक्त एक धाव मिळालेला फटक्यावर. अप्रतिम शतरक्षण नितीन कडून. वाईडा नितीन. फक्त एक धाव. एकरी धावेने धावसंख्या झाली आहे फळकावरती म्हणजेच 35. 4थं षटक प्रगती पदावर. कालच्या दिवसामध्ये आपण 50च्या पलीकडे बऱ्याचशा संघांना जाताना पाहिलं. 50, 55 तर पहिली मॅच जर आपण पाहिली तर मला वाटतं 58 धावा पहिल्या मॅच मध्ये झाल्या होत्या कालच्या दिवसामध्ये आणि 59 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा भीमर हाताळला गेलाय. पंचांचा नोचा इशारा आहे आणि हा चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस हा चौकार दिल्या जातील त्या म्हणजे या 5 धावा. आज नक्कीच यतीनला झाले काय, मायकलला झाले काय, कारण या प्रकारची लाईन आणि लेंथ मायकलची मी कुठे पाहिली नाही. एक चांगला गोलंदाज आहे मात्र आज कुठेतरी ती लय किंवा ती लाईन कदाचित यतीनला सापडत नाहीये. मग काही जण हा विचार करत असतील की 2 चेंडू यतीननं भीमर टाकलेत मग गोलंदाज बंद का नाहीये. मात्र 40+ क्रिकेटमध्ये तो रूल नाहीये. त्याच्यामुळे गोलंदाजाला बंद करता येणार नाही आपल्याला. पुढच्या वर्षी तो आपण त्या नियमाचा नक्कीच वापर करणार आहोत. चर्चा झाली आहे. मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत ही चर्चा झाली आहे. मात्र मायकल पुन्हा एकदा तयार. यावेळेस चांगली लाईन पाहिली आहे बघा. 2 चेंडू जरी खराब टाकले तरी मात्र एक चांगली लाईनचा हा चेंडू आपण पाहिला. मात्र इथे थकवा कदाचित शरीरावर जास्त जाणवत आहे निलेश मात्रे यांच्या. त्याच्यामुळे ही विकेट रनआउटच्या स्वरूपात. तिसरा फलंदाज बाद जोचेंद्र मास्टर्स या टीमचा मिस्टर निलेश मात्रे परतीच्या मार्गी.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल मुकादम येत आहेत. यस सर, पाणी हवंय, पाणी प्लीज. मैदानाच्या आतमध्ये पाणी जाऊ द्या, विनंती करतोय. नको का? ओके, नको नको. धाबा 40 झालेत. अंतिम चेंडू असेल. आहे, दिलाय. काय नाव? फुलटॉस आहे, मिस्टर स्ट्रोक आहे, चेंडू हवेत खेळला गेलाय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. अप्रतिम असा कॅच टिपलाय आणि खेळ संपलाय. तो म्हणजेच मिस्टर सुनील मुकादम यांचा. विकास, वेल डन, वेल कॅच विकास. जवळपास चौथा धक्का जुचंद्र मास्टर्स या टीमला. सुनील मुकादम परतीच्या मार्गी. 4 षटकाचा खेळ संपलाय. पाणी हा मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या, विनंती करतो आयोजकांना. धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत, त्या म्हणजे 40 धावा, म्हणजे अगदी 10च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू आहे जुचंद्र मास्टर्स या टीमची. आणि या 10च्या सरासरीने खेळत राहिला तर मी तर म्हणेल 50 धावा या फलकावर आरामात लावू शकतो जुचंद्र मास्टर्स संघ. मायकल पाणी हवंय ना? पाणी आलाय. पाणी जरा येतील जवळ. भरत येतील. विकास येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. स्लॉगर स्पेशलिस्ट म्हणू शकतो आपण विकासला. एक चांगला गोलंदाज आहे. काही चेहरे नक्की दहिसर संघामध्ये ऍड झाल्यानंतर दहिसर संघाची देखील ताकद काही वाढली गेली इतकं नक्कीच म्हणेल मी. विकासच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच एक जुना, जाणता आणि जाणकार खेळाडू आहे. वेलकम संगीत मात्रे यांचं आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या स्पर्धेविषयी नक्कीच आम्ही मगाशी अनाउन्समेंट केली आणि त्या स्पर्धेचे फॉर्म देखील या ठिकाणी आलेले आहेत. राई प्रीमियर लीग. जम्स बॉन्ड राईचे सर्व मास्टर्स खेळाडू कुठे असतील तर प्लीज मुख्य मंचापाशी यायचं आहे. क्लिंग बॉल दांडी गुल विकासनं काढले आहे. मिस्टर कपिल मुकादम यांची विकेट. कपिल आउट. विशाल येत आहेत, हे देखील एक चांगले समालोचक आहेत राई गावातील. आणखीन एक आवाज विशाल राऊत. क्या बात आहे प्रभाकर, वेलकम मित्रा. मी तुला पाहिले नाही. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत प्रभाकर यांच्याविषयी माहिती द्यायची गेली तर. नेहमीच 40+ क्रिकेट म्हणा किंवा यंगचं क्रिकेट मी आतापर्यंत पाहिले आहे. नेहमी ॲग्रेसिव्ह क्रिकेट करणारे खेळाडू आहेत प्रभाकर. आणि धावा झाल्यात त्या प्रभाकर तुमच्या माहितीसाठी 41 धावा झाल्यात. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या अंतिम षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक एनर्जी टू टीम कॅप्टन जुचंद्र मास्टर्स. डावकुऱ्या त्याचे खेळाडू आहेत. मात्र जम्स बॉन्ड राई या स्पर्धेचा आपण विचार केला आणि बालयोगी सदानंद महाराज या क्रीडा संकुलाचा विचार केला तर डावकुऱ्या त्याच्या खेळाडूसाठी हे मैदान तितकंसं बेनिफिटचं नाही आहे. 2 धावा तुम्ही खेळू शकता. मोठा फटका जर तुम्हाला खेळायचा असेल तर सरळ बॅटने तुम्हाला खेळावं लागेल, म्हणजेच लॉंग ऑन लॉंग ऑफ. आणि तुमच्या जर नक्कीच मनगटामध्ये ताकद असेल तुम्ही कव्हरच्या बाहेर देखील चेंडू टाकू शकता. आणि दोन्ही लेफ्ट हँड बॅटर आहेत बघा. प्रभाकर आणि जितू यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर दोन्ही डावकुऱ्या त्याचे खेळाडू आहेत. विकास तयार. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी समोर आहेत प्रभाकर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू न उचले घेतली होती. शॉर्ट बॉल होता. मात्र बाईचा इशारा होतोय पंच ईश्वर माची यांचा. वेलकम भगवान दादा. आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव तसेच राई गाव पंच मंडळाचे अध्यक्ष
भगवानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आज जवळपास भगवंतदादांच्या विषयी म्हणायचं गेलं तर 8 दिवसांना आज कुठेतरी भगवंतदादा मोकळे झालेत. खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. गावपंच मंडळाचे अध्यक्ष असल्या कारणास्तव अखंड ज्ञानेश्वरी पारायण सुरू होतं. शॉर्ट बॉल होता, पुल करायचं होतं या चेंडूवर. संधी आहे की फायनल क्षेत्र देखील पूर्णतः मोकळं आहे. मी म्हणेन तिथे देखील चौकार मिळू शकतोय, षटकार मिळू शकतोय आणि त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता जिथून. मात्र वेग इतका होता, त्या वेगानं बीट केलंय बॅटर्सला. चांगली गोलंदाजी विकास कडून होत आहे. आतापर्यंत विकासच्या गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं तर एकही धाव खर्च केली नाही या गोलंदाजानं. एक फाईटच्या स्वरूपात, एक बाईटच्या स्वरूपात, मात्र बॅटने एकही धावला नाही. फुल टॉस चेंडू आहे, बॅटची कडा चाटून चेंडू निघून जातोय गोशांगी क्षेत्राच्या दिशेनं. या फटक्यावर मिळतील त्या 2 धावा. हा देखील वेगवान चेंडू हाताळला होता विकासनं. धावसंख्या झाली आहे ती 44. बघा पुन्हा एकदा मी कॉल देतोय. जम्प्स वॉन्ट राई आजी माझी खेळाडू जे कुठे असतील तरी आपण आमच्या मुख्य मंचाजवळ यायचं आहे. आज भारत प्रकाश पाटील यांचा जन्मदिवस आहे. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था आणि जम्प्स वॉन्ट आजी माझी या संपूर्ण खेळाडूंच्या वतीनं भारत तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो, आपल्या मनातील प्रत्येक मनोकामना पूर्ण हो, याच प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना असतील. धावसंख्या 44 आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल आहे. ज्यावेळेस अगदी पॅडवर मारा केला होता पहिल्यांदा सक्सेस झाला नव्हता, मात्र यावेळेस पूर्ण मी म्हणे तयारीत स्ट्रोक खेळलाय. हा चेंडूला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 50 धावा जुचंद्र मास्टर्स टीमच्या फळकावर. अर्धशतक सांघिक. बायडन जुचंद्र मास्टर्स. मी म्हटलं कुठेतरी 50 धावा म्हणजे 10च्या करंट रन रेटने ज्यावेळेस सुचिंद्र संघ खेळत होता म्हणजे 4 ओव्हर 40 धावा झाल्या होत्या, त्यावेळेस मी म्हटलं होतं की आज रन रेट मेंटेन ठेवला तर प्रोजेक्टेड स्कोर कमीत कमी 50 हा धाव फळकावर लावू शकतोय. मात्र वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता जितू यांचा आणि यावेळेस गोलंदाजानं नक्कीच तीच लाईन यूज केली. अगदी पॅडवर मारा केला होता जितूच्या आणि पायावरचा चेंडू तर जितू पाटील मुळीच सोडणार नाहीये. तो त्याचा फेवरेट चेंडू आहे आणि काय तो स्ट्रोक खेळला गेला लॉंग लेगच्या अगदी तो बाहेर चेंडू टाकला गेला 6 धावांसाठी. सर्वात लॉंगेस्ट म्हणजे आमचा जेवणाचा मंडप जो आहे त्या जेवणाच्या मंडपाच्या पलीकडे चेंडू पडला गेला. कदाचित इथे राकेशने एखादा वेगळा नियम लावला असता तर आपण 9 धावा देऊ शकलो असतो या फटक्याला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. बॉडीला पूर्णतः टर्न करून चेंडूला खेळला गेला. फाईन डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1-2 तर वेगानं पूर्ण केला. डबलचा कॉल दिला जातोय. नॉन स्ट्राईक एंडला जेंद्र ठाकूर थ्रो देत आहेत मात्र पोहोचत आहेत सुखरूप पोहोचत आहेत. प्रभाकर काय सुरू आहे ओळखावण्या दिल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, मात्र प्रभाकर पूर्ण तयारीत नाहीये. या फटक्यावर मिळतील त्या 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्या झाली आहे ती 52. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. 52 धावसंख्येवर जुचंद्र मास्टर्स संघ थांबला गेलाय आणि 53 धावा विजयासाठी दहिसर मास्टर्स या टीमला. येणारे 30 चेंडू आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये धावा करायचे 53. चला वळूया आपण ज्या मॅचची सर्वांना प्रतीक्षा होती ती मॅच थोड्याच वेळात आपण सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया सन्मानाच्या दिशेनं. बघा खेळाडू कक्षामध्ये जी लहान मुलं बसले आहेत त्या लहान बालकांना विनंती करतोय ते खेळाडू कक्षामधून आपण उठा. तो खेळाडू कक्ष आहे. तुम्हाला बसायला भरपूर ठिकाणी जागा आहे, तिकडे जाऊन तुम्ही बसा. या पण सन्मानाच्या दिशेनं वळूया. या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव आणि राई गाव पंच मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भगवानजी पाटील यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय.
आणि हा सन्मान जम्स मंडराई मास्टरच्या वतीने राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान भगवान दादांचा या ठिकाणी केला जात आहे। भगवान दादा तुझं हार्दिक स्वागत आहे। खरोखर बिझी शेड्यूल तुझं होतं, भरपूर तू बिझी होतास, मात्र आज तू वेळ दिलायस त्याबद्दल तुझं मनापासून आभार। काल देखील तू वेळ दिला होतास, दुपारच्या वेळेस तू काल या ठिकाणी हजर होत आहेस। तर हा विशेष सन्मान संपूर्ण राई गावाच्या मास्टर्स क्रिकेट खेळाडूंच्या वतीनं यंग आणि मास्टर्स त्यानंतर आम्ही सन्मानित करतोय ज्यांच्या माध्यमातून अनेकदा जम्स बॉन्ड च्या या क्रिकेट खेळासाठी बऱ्याचदा सहकार्य केले गेले। म्हणजे मैदानाची संपूर्ण डागडुगी करताना जवळपास जेसीबी असू द्या किंवा रोड असू द्या, या सगळ्या गोष्टी विनामूल्य ज्यांनी पुरवलेत असे आमचे विक्रम दादा आणि त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान हा केला जातोय। सन्माननीय विक्रमजी वसंत म्हात्रे म्हणजे आमचे विक्रम दादा, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी जम्स मंडराई मास्टरच्या वतीने केला जात आहे। थँक्यू दादा, असंच प्रेम तुझं राहू द्या, प्रत्येक वर्षी तुझ्याकडून ही सेवा आमच्या या मैदानासाठी नक्कीच मिळू द्या, हीच प्रभू रामचंद्रासाठी प्रार्थना असेल। धन्यवाद, तुझं मनापासून आभार। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण आपण ट्रॉफीज पाहतोय, पारितोषिकही जे पाहतोय, तसेच संपूर्ण सन्मान चिन्ह जे ज्यांच्या माध्यमातून दिलेले आहेत त्यांच्या परिवाराकडून हे संपूर्ण पारितोषिक देण्यात आले आहेत। सन्माननीय गजाननजी पाटील साहेब काकांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। त्यांच्या बंधूंच्या स्मरणार्थ भरत मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ हे संपूर्ण पाटील परिवाराकडून या संपूर्ण पारितोषिक सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत। सन्माननीय गजाननजी मोरेश्वर पाटील काकांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। काका धन्यवाद, तुमच्या परिवाराचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेला आपल्याकडून जी सेवा देण्यात आलेली आहे त्याबद्दल नक्कीच जम्स बॉन्ड आजीमाजी या टीमच्या वतीने तुमचं मनापासून या ठिकाणी आभार। त्यानंतर सन्माननीय अजयजी पाटील लेजेंडरी खेळाडू जम्स बॉन्ड राई यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान अजय दादांचा या ठिकाणी केला जातोय। वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे। लेजेंडरी खेळाडू जम्स बॉन्डचे लेजेंडरी खेळाडू, जुने जाणकार खेळाडू आहेत। दादा आपलं हार्दिक स्वागत, वेलकम। चला, वाघवीळ संघ दाखल झाला आहे का या ठिकाणी? जय मल्हार वाघवीळ मास्टर्स जर संघ दाखल झाला असेल तर प्लीज आपण नाणेफेक करण्यासाठी या। आणि मी विनंती करतोय दहिसर मास्टर्स या टीमला की आपली आघाडीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। समालोचन कक्षामध्ये करतोय बदल, इन्व्हाइट करतोय कमेंट्री बॉक्स मध्ये। आणखीन या राई गावाचा आवाज विशाल राऊत यांना, म्हणजे असं म्हणू का आपण राई वाया पाणजू। थँक्यू भारत, मी विशाल राऊत बोलतोय। चला मॅच ऑन करा। टीम दहिसर तुमचा आघाडीचा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये का नाहीये? काही जर अडचणी असतील तर निश्चितच अगोदरच कळवा। धन्यवाद बाबू दादा, सगळं डीटीपी वर्क बाबूदा करतायत आणि मनापासून कौतुक आहे या गोष्टीचं की आमच्या सगळ्यांच्यावर अतिशय चांगली नजर त्यांची आहे। मात्र एकूणच आजची स्पर्धा आपण बघतोय, एक मेची स्पर्धा थोडीशी दुःखाची किनार आहे। आपले सर्वांचे आवडते नंदू काका आज आपल्यात नाही आहेत। आजच सकाळी त्यांचं निधन आणि निश्चितच आमच्या जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबला नेहमी सहकार्य करणारी ही दानशूर व्यक्ती आज आपल्यात नाही आहे। एक अतिशय चांगले उद्योजक होते ते आणि निश्चितच एक चांगला माणूस, मात्र आज तो चांगला माणूस आपल्यामध्ये नाही आहे। त्यांना आमच्या एकूणच जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। तसेच अजून एक गावात निधन झालंय ते म्हणजे जयवंत पाटील।
राजेश पाटील यांचे वडील, त्यांनाही आमची भावपूर्ण श्रद्धांजली. चला वळूया पहिल्या मॅचकडे. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 53 धावांचं. आणि या 53 धावा कशा काय पद्धतीने बनवतील याचा सगळा लेखाजोखा आमचे तुषार पाटील, आमचा डिका स्पोर्ट्सचा ऑपरेटर, आमचे पंकज यांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. मंचावर देखील अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच स्वागत आहे विक्रम दादा, तुझं मनापासून आनंद आहे की तू जे सहकार्य देतोस जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईला. त्याच्यानंतर अजय दादा पाटील आमचे निश्चितच माजी खेळाडू, नेहमीच त्यांचंही सहकार्य मिळतंय. मग अशी भगवान दादा इथे उपस्थित होते, हेमप्रकाश पाटील सुद्धा आहेत. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर बॅटिंग एंडला आले ते म्हणजे नंदकुमार पाटील आणि विनोद मिलिंद भगत आहेत. तर या स्पर्धेसाठी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य आलंय. त्या सर्वांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र यंग आणि माजी जेम्स बॉन्ड म्हटलं तर भरपूर जण आहेत, अगदी भरपूर जण आहेत. आणि यंगचा संघ जर बघितला आपला जेम्स बॉन्डचा तर अतिशय चांगली कामगिरी करतो. युवा चषकामध्ये, आगरी गोळी युवा चषकामध्ये अतिशय चांगली कामगिरी करतोय. मागे स्पर्धा जी झाली मोरव्याला तेव्हा दुसरं पारितोषिक त्यांनी फटकावलंय. आणि जुचंद्राला देखील अगदी ती जी बाईकची टुर्नामेंट झाली तिथे 4th क्रमांकाचं पारितोषिक युवा संघानं फटकावलंय, त्यांचंही कौतुक आहे. मात्र आज बरेच जण कमी मला दिसत आहेत युवा संघाचे खेळाडू, ते येतील अशी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, राई प्रीमियर लीग येत्या 31 मे आणि 1 जूनला होती. फॉर्म्स आमच्याकडे आलेत. 600 रुपये द्या, फॉर्म घेऊन जा आणि फॉर्म भरून द्या, ही एकमेव अट आहे. आणि तुमचे फॉर्म किती तारखेपर्यंत संगीत? 10 तारखेपर्यंत आले पाहिजे, लक्षात घ्या, कारण आम्हाला ऑप्शन करायचं आहे आणि त्यामुळे 10 तारखेपर्यंत तुमचे फॉर्म सबमिट झाले पाहिजे. चला मॅच ऑन करा, जास्त वेळ जातोय प्लीज. दहिसर टीम प्लीज, दोन्ही संघांना विनंती करतोय जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आमच्याकडे वेळ कमी आहे, वेळेअभावी कमी षटकांचे सामने आम्ही देखील खेळवणार आहोत. गोलंदाजी मार्कवर येत आहेत डावखुरा गोलंदाज म्हणजे प्रभाकर. यशांच्या पाठीमागे तुम्ही निश्चितच पाहू शकता ते म्हणजे या सुनील मुकादम यांना. त्याच्यानंतर अजून काही संघ सहकारी आपण पाहूया. निश्चितच शॉर्ट फाईन लेगला आपण पाहू शकता राम किणी यांना. त्याच्यानंतर यस अज्जू, वेलकम भाई, कैसा आहे तू? अजून एक समालोचक मित्र मॅन फ्रॉम उत्तन अज्जू इथे उपस्थित झालाय, त्याचंही करूया स्वागत. त्याच्यानंतर डीप लॉंग लेगला आपल्याला अजून एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, मला वाटतं तिकडे कांचन आहेत. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा, जास्त वेळ जातोय. यावेळेला जर बघितला तर निश्चितच काही धावा इथे जरूर मिळतील. एक धाव इथे पूर्ण करते नंदकुमार पाटील. एक अफलातून विश्वविक्रमी खेळाडू आहे आणि भरपूर वैभव दहिसर परिसराला ज्यानं मिळवून दिलाय असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आजही आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच अगदी हिंदूच्या हॉस्पिटलसाठी खेळत असतात आणि भरपूर मोठे क्रिकेट अजूनही खेळतात. फिटनेस हा सगळ्यात मोठा त्यांचा एकूणच अंग आहे आणि ही त्यांचा विशेष आहे. जे संघ उपस्थित होत आहेत त्यांना विनंती करतोय आपण आल्याची नोंद करा. दुसरा सामना आहे तो म्हणजे जेम्स बॉन्ड राई मास्टर्स वर्सेस वाघबीळ मास्टर्स. वाघबीळचा संघ उपस्थित झालाय का? येस, मला वाटतं काही खेळाडू दिसत आहेत, त्यांचं स्वागत आहे. येस, कारण ट्रॅफिकचा भरपूर प्रॉब्लेम आहे आणि निश्चितच आपण बघतोय गायमुखचा परिसर जर तो रोड बनतोय आणि त्यासाठी ट्रॅफिकमध्ये आहेत. चला डोंट वेस्ट टाइम, गाड्या येतच राहतील मित्रांनो, खेळत राहा, गाड्या येतच राहतील. क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदल बघा किती करावा लागतोय. डावा उजवा कॉम्बिनेशन आहे त्यामुळे भरपूर मोठा बदल करावा लागतोय क्षेत्ररक्षणामध्ये. ही 1 मेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 22वी स्पर्धा आहे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची. यावेळेला इथे आपण बघतोय एज जरूर लागले, चेंडू मात्र जातोय डी झोन मध्ये. थँक्यू व्हेरी मच अंपायर. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता ईश्वर माची, तर दुसऱ्या बाजूला गुणेश माद्रे. वेलकम सन्माननीय सदानंद गजानन राऊत साहेब यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि निश्चितच आपण प्लीज आसनस्थ व्हा. आणि गावपंच मंडळाचे ते खजिनदार आहे ते सांगायची गरज नाही आहे. यावेळेला चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे, गजा भरपूर दूरवर आहेत त्यामुळे हा चेंडू उचलेपर्यंत सहज 2 धावा केल्या जातील, सहज 2 धावा. अगदी आपण बघतोय मिलिंद भगत यांना कधीही मोठे फटकेबाजी ते करू शकतात, मात्र सध्या चेंडू मिडल करणं
यासाठी ते प्रयत्न करतात. 53 धावा विजयासाठी आहेत, म्हणजे षटका गणित जर विचार केला तर फक्त 10 पूर्णांक काही सरासरी दिसतीये. आणि असं असताना निश्चितच पुढे सरकायचं आहे. प्रभाकर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट वर पिच केलाय, ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू जास्त प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. रामकिनी किती वेगाने आलेत, मात्र चेंडू अगदी 2 पायांच्या मधून फरार होताना दिसतोय. जितूचा बॅकअप मात्र या 2 धावा कंप्लीट. आणि आय थिंक कालपासून आज देखील आपल्याला पाहायला मिळतात की जुचंद्र संघाचे देखील काही खेळाडू कमी आहेत. मला वाटतं एक खेळाडू कमी आहे त्यांचा. वेलकम पांजूची बोट आले वाटतं, स्वागत आहे त्यांचं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. गुड बॉल, चांगला चेंडू हा. कारण लेफ्ट आर्म राऊंड विकेट ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला जास्तीत जास्त मारा, आउटसाइड द ऑफ स्टंप तुमचा कसा असेल या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ती गोष्ट इथे करतायत प्रभाकर. चांगले गोलंदाज आहेत आणि आपली उपयुक्तता ते सिद्ध करताना दिसत आहेत. पहिला सामना मात्र रिक्वेस्ट आहे, लक्षात घ्या थोडंसं वेळेकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण आम्ही सातत्याने उल्लेख करत असतो, मी भारत राऊत, की घोडबंदरची स्पर्धा प्रत्येक सामना 5 षटकांचा करून दाखवला होता. याचं कारण सगळ्या संघांनी वेळ पाळली होती. आता तिथे वेळ पाळलीत, मग इथे वेळ पाळायची नाही का, हा प्रश्न आहे का, हे सांगायची गरज लागली नाही पाहिजे. तर निश्चितच प्रत्येक ठिकाणी तुम्ही 25 मिनिटांमध्ये 5 षटकं संपवली पाहिजेत. फुलटॉस डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल होणार का, नाही झालाय. मात्र इथे दुसऱ्या धावची संधी नसेल त्यामुळे एकच धाव, एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा, 1 गडी बाद 8 धावा. पुन्हा एकदा स्वागत करूया सन्माननीय रामचंद्र पाटील साहेबांचं, राई संघाचे यशस्वी कर्णधार. आणि त्यांनी एक प्राइज लावलं होतं, मात्र त्यावेळेला राई संघ थोडासा कमी पडला होता. मात्र आज त्यांच्याकडून काहीतरी प्राइज असेल, पाहूया. थोडस गुलदस्त्यात आहे. येस, मुर्द्याला देखील सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात असतात काकांच्या. स्वागत करूया रामचंद्र पाटील, यशस्वी कर्णधार, राई संघाचे माजी कर्णधार. हा मंच फुलताय. एका बाजूला प्रेक्षकांची संख्या बघा. एक मी म्हटलं तर प्रेक्षक राईची स्पर्धा म्हटली तर प्रेक्षकांची कमी कधीच नव्हती. आणि समोर जो शामियाना उभारलाय त्या शामियानामध्ये बसण्याची अतिशय चांगली व्यवस्था आहे, अगदी बसण्याची व्यवस्था आहे तिकडे. त्यामुळे निश्चितच अनेक मान्यवर प्रेक्षक आम्हाला तिथे आम्ही पाहू शकतोय. स्वागत आहे सर्वांचं या अफलातून स्पर्धेमध्ये. आयोजक आहेत यंग आणि माजी जेम्स बॉन्ड राई श्री क्षेत्र रायगाव तुमचं स्वागत करत आहे. बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल. मैदानाच्या एकूणच व्यासपीठावर जर बघितलं तर ज्यांनी राईसाठी क्रिकेट खेळलंय, जे राईसाठी आता माजी क्रिकेट खेळत आहेत, जे राईसाठी यंग क्रिकेट खेळत आहेत आणि जे राईसाठी यंग क्रिकेट खेळणार आहेत, ही सगळी पिढी अगदी आपल्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुनील येते गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी. वेल बोल्ड बॉलर बॅक ड्राईव्ह होता. इथे विकेट नाही घेण्याचा प्रयत्न केलाय. मिलिंद भगत यांना तुम्ही का अंडरस्टिमेट करताय? कदाचित याचं उत्तर मिळेल कारण दहिसर संघाचा हा खेळाडू कधीही फॉर्मात येऊ शकतो. फक्त एखादा फटका, त्या फटक्याची गरज आहे. बघायचं आहे हे प्लॅन काय केलं जाईल. मिलिंद भगत आणि एकूणच नंदकुमार पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या फक्त आहे ती म्हणजे 8. वेल बोल्ड आता मात्र शरीरापासून दूरवर टाकलेला चेंडू. इथे मात्र आपण बघतोय निश्चितच धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि ते फलंदाज बाद होईल कारण यष्टिरक्षक तिकडे मागे आहेत. त्यामुळे ही धाव नक्कीच व्हॅलिड होती आणि त्याचा वापर केला. मात्र मिलिंद भगत इथे परतील याचं कारण धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होताना दिसतोय. कीपर क्लोज नाहीये मित्रा. वेलकम रजनीकांत म्हात्रे आणि अडाणी इलेक्ट्रिसिटी जे सन्मान्य पाहुणे इथे येत आहेत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. नवीन बॅटर सलाम, लवकर जा. आज काय झालंय दहिसर टीमला. थँक्यू. मुकेश गावड येत आहेत नवीन बॅटर. मात्र दहिसर टीम प्रत्येक गोष्टीसाठी मला वाटतं जास्त प्लॅन करतोय. काय चाललंय दहिसर टीम, प्लीज चला लवकर या.
क्या बात आहे. भगवान पाटील आणि त्यांची सिक्युरिटी आज टाईट आहे. जास्त वेळ जातोय दैसर टीम, प्लीज सहकार्य करा. आज अनेक मान्यवर पाहुणे आपल्याला लाभणार आहेत, कारण आपण समोरच्या होर्डिंग्स बघताय त्या सर्व पाहुण्यांनी आम्हाला सहकार्य दिलंय आणि या निश्चितच तर लक्षात घ्या एक विशेष पारितोषिक आहे. एक खास बॅनर आहे कन्स्ट्रक्शनचे आमचे भावेश पाटील यांचा. यावला फटका लॉंग लेग रिजन मध्ये आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. जितूचं चांगलं क्षेत्ररक्षण, गुड कलेक्ट अँड थ्रो, ही गोष्ट पाहिजे. वेल डन जितू. लगेच थ्रो देणं गरजेचं होतं आणि तीच गोष्ट जितूने इथे साध्य केली आहे. बघा एक बॅनर आहे अगदी आमच्या उजव्या बाजूला, जर आमचा गावातून जो मुख्य रस्ता येतोय तिकडे एक बॅनर आहे कन्स्ट्रक्शनचे आमचे भावेश पाटील. त्याच्यावर जर डायरेक्टली कोणी षटकार मारला तर त्याला मिळतील पूर्ण दिवसात कोणी षटकार मारा आणि जिंका 2000 रुपये. ही भावेच्या माध्यमातून आम्हाला सूचना आली आहे, त्यामुळे निश्चितच सुवर्ण संधी आहे. आता सगळ्यात मोठी बाउंड्री आहे ती. यावेळा डावा उजवा कॉम्बिनेशन. मुकेश गावडा स्ट्राईक. ऑन साइडला हा फटका टर्न केलाय. डिस्क्वेलिक रिजन मधून ट्रॅव्हल होताना दिसतोय. चांगले क्षेत्ररक्षण रामकिणी यांचं. एका हातामध्ये कलेक्शन, गुड फिल्डिंग. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवलेत रामकिणी यांनी. वेल डन. जुचंद्रचा संघ आपण बघत होतो. 10 खेळाडू आहेत मला वाटतं. यस फक्त 10 खेळाडू दिसत आहेत. कांचन यशांच्या पाठीमागे गोलंदाज आपल्याला सुनील मुकादम, त्याच्यानंतर थर्डमॅनला विशाल भोईर यांना तुम्ही पाहू शकता, तरुण खेळाडू. त्याच्यानंतर निश्चितच त्यानंतर कव्हर मध्ये राजेंद्र आहेत, एक अफलातून खेळाडू. गजा लॉंग बाउंड्री वर एवढा ऑन साइडला पुन्हा एकदा दाबून मारलाय, अगदी दाबून मारलाय. मात्र जितू काय मेहनत करतायत आज. मगाशी आपण त्यांना लॉंग लेगला पाहिलं आणि आता उजव्या हाताच्या बॅटरसाठी लगेच ते आहेत डीप मिड विकेटला. अफलातून जितू वारंवार त्यांना थकवलं जाणार आहे. तो एक षटक टाकणार सुद्धा आहे. या गोष्टीची सुद्धा जुचेंद्र संघाला नक्कीच काळजी घ्यावी लागेल. मात्र मेहनती खेळाडू आहे जितेंद्र पाटील, अगदी मेहनती खेळाडू, आपल्या संघासाठी सर्वतोपरी. आणि मागच्या काही वर्षापासून जुचेंद्र संघ जेव्हापासून एकूणच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये आहे तेव्हापासून या मुलाची मेहनत आम्ही पाहतोय. अगदी संघाला एकत्र करणं, संघांची नावं समोर आणणं, या सगळ्यासाठी तो निश्चितच प्रयत्न करतोय. वेल डन जितू. मात्र लक्ष आहे ते म्हणजे डावखुऱ्या बॅटर नंदकुमार यांच्याकडे. मोठा फटका मॅच मध्ये आणू शकेल टीम दैसरला. समोर खेळलेत, फटका चांगला आहे. मात्र इथे प्रभाकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग. बघा एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. काल काय घडलं सेमी फायनल मध्ये. 6 चेंडू 24 ची गरज होती आणि शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज होती. मिळाल्या 2 धावा. एका धावेने संघ पराभूत झाला. मात्र त्याच्या अगोदर जो फाईन लेगला जो फटका होता तिथे एकही धाव केली गेली नाही. का तर स्ट्राईक हवी होती, ती म्हणजे लालाला. त्यामुळे एक एक धावाचं महत्व किती इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट पुन्हा एकदा सांगू शकतोय. षटक संपले, ती म्हणजे 2 धावसंख्या झाले. ती फक्त आणि फक्त 13. या घडीला धावसंख्या दिसायला पाहिजे होती ती तब्बल 22च्या घरामध्ये. संघ भरपूर मागे आहे. आता इक्वेशन काय तर 3 षटके शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये करायच्या 40 धावा. टीम वाघबीळ तुम्ही पोहोचलात का? जर काही खेळाडू आले असतील तर कळवा आणि लगेच टॉससाठी या प्लीज. या प्लीज वाघबीळ टीम कॅप्टन टॉससाठी या. दुसरी मॅच मित्रांनो तुमच्या समोर. या हंगामातील 2 मातब्बर संघ. जेम्स बॉन्ड राई मास्टर 5 वेळा अजिंक्यपद फटकावलंय, तर दुसऱ्या बाजूला टीम वाघबीळ मास्टर्स 9 वेळा अजिंक्यपद फटकावलंय. आणि त्यांच्या मधलं हे बॅटल तुम्हाला आता राईच्या मैदानात पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॅच ऑन करा प्लीज, जास्त वेळ जातोय. गोलंदाजी मार्कवर येतोय राजेंद्र. गजा डावखुऱ्या बॅटर साठी त्याचा मारा कसा असेल. गजाला प्रोटेक्शन हवंय. मात्र बघा हा सामना सुरू झाला होता ती वेळ सुद्धा आम्ही नोंदवली आहे, त्यामुळे वेळेकडे लक्ष द्या मित्रांनो. मात्र एक गोष्ट आहे, आगरी कोळी समाज संस्थेची स्पर्धा म्हटलं की चांगला ड्रेस कोड.
इथे स्विच साठी गेलेत. खराब फटका आहे. क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. धावा जरूर मिळतील, मात्र त्या किती धावा या गोष्टीकडे लक्ष असेल. या 2 धावा मिळतील. रामकिणी पुन्हा एकदा बघा, अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण, मात्र या 2च धावा. इथे काहीतरी वेगळा प्रयत्नात आहेत नंदू पाटील, कारण त्यांनी बघितलं की लॉंग लेगला फटका करणं कदाचित कठीण होऊन बसू शकेल. त्यामुळे कदाचित स्विच साठी गेलो तर एखादा चौकार सुद्धा मिळू शकेल हा विचार होता. मात्र त्या विचाराला कुठेतरी चांगल्या फटक्याची जोड नक्कीच द्यावी लागेल. अनेक मातब्बर खेळाडू इथे येताना दिसत आहेत. त्या सर्वांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. इंटिरियर डिझायनर मित्र इथे उपस्थित झालेत, त्याचंही स्वागत. गजा समोर खेळलाय, चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. इथे क्षेत्ररक्षक कपिल मुकादम आहे, बीट केलंय. कपिलनं चूक केली. कपिलनं अजून एक बाउन्स बघितला. गरज नव्हती या गोष्टीची, थोडस पुढे जायला पाहिजे होतं आणि चूक झाले. हा उपयुक्त चौकार टीम दहिसर साडी. धावसंख्या 19 झाले. 53चं लक्ष्य आहे. क्या बात आहे टीम पांजू, काय ड्रेस कोड आहे. यावेळेला अजून एक चांगला फटका आहे, मात्र मिळतील 2 धावा. मिळतील 2 धावा. धन्यवाद. यंग जेम्स बॉन्डचे खेळाडू येताना दिसत आहेत. आज मला ते दिसत आहेत, त्यांचं स्वागत आहे. चेंडू मला वाटतं तिकडे जास्त दूर गेला असेल, प्लीज लक्ष घाला त्या गोष्टीकडे. टीम वाघबीळ कॅप्टन या प्लीज. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. 53 धावांचं लक्ष आहे. 21 झालेत, अजूनही करायचे आहेत त्या म्हणजे 32 धावा. 32 रिक्वायर्ड रन्स टू विन. पहिला सामना आजच्या दिवसातील दहिसर मास्टर्स वर्सेस जुचंद्र मास्टर्स. दयानंद पाटील माजी खेळाडू, दादांना विनंती करतो या मंचावर प्लीज. एक अतिशय आकर्षक कष्टपैलू खेळाडू राईगावचा दयानंद पाटील यांना विनंती करतो या लवकर मान्यवर कक्षामध्ये. लक्षात घ्या, प्रत्येक डगआउट मध्ये आम्ही चांगली पाण्याची व्यवस्था केली आणि जेम्स बॉन्डच्या यंग खेळाडूंना विनंती करतोय जरा पाण्याच्या व्यवस्थेकडे जरा प्लीज लक्ष घाला प्लीज. डेड बॉल घोषित केलाय. आपण बघतोय राजेंद्र यांना. राजेंद्र यांचा रिदम नक्कीच बिघडलाय मधल्या काळात. त्याला झालाय जो ऍक्सिडेंट आणि त्याच्यानंतर परतलेला गजा. निश्चितच ही गोष्ट चांगली आहे की तो परतलाय, मात्र त्याचा रिदम नक्कीच वेगळा ठरतोय. पुन्हा एकदा जर बघितला आता चांगला फटका आहे. इथे धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मिळेल फक्त एकच धाव, कदाचित 2 नाही. इथे चेंडू कव्हर करू शकले नाहीये आणि अजून एक धाव, कदाचित ही 3री धाव असेल का, नाही. विशाल भोईर यांच्या हातात सुद्धा चेंडू नाहीये. ही 4थी धाव कंप्लीट. जुचंद्र ये तुमने क्या कर दिया. अगदी या 4 धावा कंप्लीट. बॅकअप नाहीये, चेंडू गॅदर केले जात नाहीयेत. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याचा नक्कीच तोटा होता टीम जुचंद्रला आणि फायदा झालाय दहिसर मास्टरला. कारण आपण बघतो या 4 धावने संख्येच्या धावसंख्येने उडी घेतली आहे, ती जाऊन पोहोचले 25 वर. म्हणजे जवळजवळ निम्मी धावसंख्या झाली आहे. अजूनही 28 धावांची गरज आहे. वारंवार ड्रिंक्स ब्रेक होतो. याचं कारण उकाडा प्रचंड आहे, ह्युमिडिटी जबरदस्त आहे आणि ही आर्द्रता आपल्या शरीरातील पाण्याची पातळी खाली नेते आहे. मात्र आमचं जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राही कटिबद्ध आहे. आम्ही चांगली व्यवस्था केली आहे. चला दोन्ही कर्णधार उपस्थित झालेत का. येस थँक्यू. नंदू आहे कर्णधार आजच्या एकूण मॅच साठी. आणि मी विनंती करतोय रामचंद्र पाटील साहेब आणि सदानंद राऊत साहेब यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते होते पुढील सामन्याची नाणेफेक आणि दोन्ही मान्यवरांच्या शुभस्ते आपण करणार आहोत. या दोन्ही संघाच्या टीम कॅप्टनचा सन्मान. सन्माननीय गावपंच मंडळ राई खजिनदार सदानंद गजान राऊत तसेच रामचंद्र पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभस्ते नाणेफेक होतील. लक्षात घ्या मित्रांनो, पुढचा सामना जेम्स बॉन्ड राई वर्सेस वाघबीळ मास्टर्स. आणि नंदू बोलतो येस आम्ही रेडी आहोत. मजा येणार आहे आज.
चला रामचंद्र पाटील माजी कर्णधार राई संघाचे यशस्वी कर्णधार आणि सदानंद गजानन राऊत. ही फ्रेम बघा, अफलातून फ्रेम आहे, वजनदार फ्रेम आहे. आणि स्वागत आहे सर्वांचं. आणि आपण दोन्ही कर्णधारांचा सन्मान देखील करणार आहोत. वेलकम किट सुद्धा द्या प्लीज, मी विनंती करतोय. सागर दादा येस. कोणता संघ नाणेफेक जिंकतोय? क्या वाद आहे. कोणत्या संघानं नाणेफेक जिंकलंय? राई टीमनं नाणेफेक जिंकलंय. आणि अभिनंदन राई संघाचं. पुढचा चेंडू राजेंद्र. ओ मिस टाइम स्ट्रोक आहे इथे. विकेट इम्पॉर्टंट आणि जेल साठी कुणी नाहीये. राजेंद्र का पुढे गेला नाहीये? निलेश सुद्धा इथे नाहीये. मात्र इथे बॉल डेड झालाय. चेंडू ऍक्शन डेड होते तिथे. एकच धाव मिळेल. मुकेश गावड आज जर बघतोय निश्चितच थोडस इंजुरी मध्ये ते देखील आहेत. मात्र आपल्या संघासाठी नेहमीच ते उपस्थित असतात. राई संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. येस नंदू, संपूर्ण संघ आलाय का मित्रा? थँक्यू व्हेरी मच. वाघबीड संघ बऱ्याच ट्रॅफिक मधून आलाय. मात्र निश्चितच त्यांचं स्वागत आहे या श्री क्षेत्र राई गावामध्ये आणि बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलामध्ये. मात्र धावसंख्येकडे लक्ष घालूया पुन्हा एकदा. धावसंख्या झाली 26, करायची आहेत 27. 27 धावांची अजूनही गरज आहे टीम दहीसर मास्टरला. गजा पुन्हा एकदा सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट टू मुकेश गावड. यावेळेला फटका अप्रतिम आहे. मात्र हा झेल इम्पॉर्टंट आहे. सुनील मुकादमने झेल सोडलाय. आज क्षेत्ररक्षण हवं तसं होत नाहीये. आणि कदाचित ही तिसरी धाव पूर्ण होईल का? तर नाही. इथे दुसऱ्याच धावावर प्रयत्न आणि कदाचित नाही. मुकेश गावडला बाद करण्याचा प्रयत्न असेल का? तिकडे निलेश म्हात्रे उभे राहिलेत, अगदी उभे राहिलेत. हे आगरी कोळी क्रिकेट आहे. अगदी थकवतात सगळ्यांना, अगदी थकवतात. मात्र या दोन धावाने संघाची धावसंख्या आता 27 वर जाऊन पोहोचले. 28 वर जाऊन पोहोचले. आता 25 धावांची गरज आहे. 2 षटकं 25 धावा. अजूनही हे मॅच ओपन आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. मात्र चिंतेचा विषय आहे टीम जुचंद्रसाठी, तो म्हणजे त्यांचे क्षेत्ररक्षण. कारण आतापर्यंत ज्या पद्धतीने 4 धावा समोरच्या संघाने पळून पूर्ण केल्या, त्याच्यानंतर हा झेल सुटलाय. बऱ्याच चुका झाल्या क्षेत्ररक्षणामध्ये. त्यामुळे जितूला लक्ष घालावं लागेल. 12 चेंडू 25चा खेळ राहिलाय. तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पुढचा सामना राई विरुद्ध वाघबीड आहे. म्हणजे अजून 100 जण येतील. सगळी तिकीट सोल्ड आउट झालेत. नंदू बघा वैजा सुद्धा आलाय. त्यामुळे राई प्रीमियर लीगचा पहिला फॉर्म वैजाने भरलाय. क्या बात आहे. डीका स्पोर्ट्स लाईव्ह. अनिल चव्हाण ओम ब्रह्मदेव कस्टम साळचे खेळाडू प्लीज या. हंसराज बोलवतात तुम्हाला. चला 12 चेंडू आणि 25 पाहिजेत. आणि आपण विकेट्स कडे देखील लक्ष देऊया. कारण जुचंद्र संघाचे बरेच गडी बाद झाले होते. आय थिंक मला वाटतं 5 गडी बाद झाले होते. आणि इथे आतापर्यंत फक्त एकच गडी बाद झालाय, तो म्हणजे दहीसर टीमचा. त्यामुळे दहीसर टीम ऍडव्हान्टेज मध्ये आहे. आणि दहीसर संघाला पूर्ण कल्पना आहे राईची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. त्यामुळे पहिला सामना जिंकून या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी नक्कीच त्यांचा मानस असेल. चला जास्त वेळ घेत आहे प्लीज विनंती करतोय अंपायर्स. आमचे पंच आपण बघतोय गुणेश म्हात्रे, मॅन फ्रॉम चिंचपोकळी. चला जास्त वेळ जातोय प्लीज, वारंवार विनंती करतोय. कारण वेळेकडे लक्ष देऊया. गडाला जर बघितलं तर 11:15 वाजले. ती मॅच संपत नाहीये. जास्त वेळ गेला या मॅचला. कपिल येतोय गोलंदाजी मार्गावर. ओ चांगला चेंडू, अगदी फसवा चेंडू होता. आणि नंदू पाटील यांना तो चेंडू समजलाच नाहीये. ड्राईव्ह साठी गेले होते, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चला ऍक्शन संपले, पुढचा चेंडू टाका. येस पंचांना विनंती काय बॅटने आले की धाव. येस थँक्यू. मग आम्हाला वेळेवर आता थोडंसं कठोर पद्धतीने वागावंच लागणार आहे. कारण
4 षटके कमीत कमी 20 मिनिटांमध्ये झाली पाहिजे. डावा उजवा कॉम्बिनेशन आहे, वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतंय, मात्र एक दिशा ठरवून ठेवा मित्रांनो. आम्हाला पूर्ण कल्पना आहे प्रत्येक संघाला सामने जिंकायचे आहेत. आता आपापला रोल ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून आपापला रोल तुम्ही ओळखला पाहिजे की एक्झॅक्टली एखादी धाव आल्यानंतर क्षेत्ररक्षण बदलायचं आहे. चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, फलंदाजी ते बाद होणार आहे. विकेट आली आहे मुकेश गावडची अगदी मोक्याच्या क्षणी आणि निश्चितच आपण बघतोय हा चेंडू देखील इथे निर्धाव येते. वेल बोल्ड कपिल मुकादम. एक मेचा दिवस. मात्र मगाशी ज्या पद्धतीने आम्ही सांगितलं की आज आपल्या गावामध्ये निश्चितच आपण बघतोय दोन व्यक्तींचं निधन झालंय. त्यामध्ये एक म्हणजे सन्माननीय नंदुराजाराम पाटील काका, असे आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांच्या स्मृती नेहमीच असणार आहे. आमच्या जेम्स बॉन्ड क्रिकेटसाठी सदैव नेहमी पाठिंबा देणारे व्यक्तिमत्व, नेहमी सहकार्य करणारे व्यक्तिमत्व. आजच त्यांचं निधन आणि त्यांना आमच्या एकूणच मान्यवरांच्या वतीनं, क्रीडा रसिकांच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. चला जास्त वेळ जातोय प्लीज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय यतीन पाडेल, मायकल या नावाने ओळख. आता जेव्हा जेव्हा मायकल हा शब्द आपण घेतो त्या वेळेला मायकल चेंद्रची आठवण येते. येस, काय हवंय गुणेश? चला चला जास्त वेळ घेताय तुम्ही, प्लीज प्लीज प्लीज. बघा ही गोष्ट सांगताना थोडंसं नक्कीच खेद होतो की सामने विहित वेळेत झाले पाहिजे. लो फुलटॉस डिलिव्हरी समोर खेळून काढलाय प्रभाकर याच्यासमोर चॅलेंज आहे, मात्र प्रभाकरच्या पाठीमागे बॅकअप चांगला होता कांचनचा. या 2 धावा. वेल डन कांचन. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे, म्हणजे अजूनही विजयासाठी 22 धावांची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच तुषार पाडेल, अफलातून गुणलेखक. यतीनकडे लक्ष आहे, टीम दैसर मास्टरचं लक्ष आहे यतीनकडे. ओ बॉलर बॅक ड्राईव्ह होता, पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र इथे प्रभाकरचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळेल, मात्र नाही. दुसरी धाव देखील झाले. थोडासा थ्रो खराब झालाय यावेळेला. अजून थोडासा दाबून थ्रो तुम्हाला करावा लागेल, थोडासा लवकर दाबून थ्रो करावा लागेल. शेवटच्या 8 चेंडू शिल्लक आहेत. काउंट डाऊन सुरू झालंय. गरज आहे 20 धावांची. अजून एक माजी खेळाडू शशिकांतजी म्हात्रे यांचं आगमन. रोज सकाळी अगदी डोंगरीपर्यंत धाव असते आणि आज ही धाव आपल्या जेम्स बॉन्डच्या एकूणच मंचावर झाली आहे. फिटनेस फ्रीक हा माणूस, डावखुरा शैलीदार बॅटर. कमॉन नंदू पाटील सर, कमॉन. 1.5 तास झाला या मॅचला. 20 ओव्हरची मॅच आहे का? यावेळेला यतीनचा फटका फसलाय. गजा आहे कुठे? नाही, लक्ष नाहीये तिथे. आणि या 2 धावा. लागला का चेंडू तिथे? तरी सुद्धा 2 धावा झालेत. बघा 11:52 पहिली मॅच कंप्लीट नाहीये. गाड्या बाहेर जाऊ द्या, गाड्या बाहेर जाऊ द्या मैदानाच्या प्लीज. नेक्स्ट बॉल कपिल टू यतीन. यावेळेला चांगला फटका आहे, धावा मिळणार आहे तिथे. अगदी 1 बाउन्स चेंडू फरार.
4 धावा, उपयुक्त चौकार, अगदी मोक्याच्या क्षणी हा चौकार. संघाची धावसंख्या 39, म्हणजे आता इक्वेशन राहिलंय ते म्हणजे 14 धावांचं आणि चेंडू शिल्लक आहेत 6. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. सहा चेंडू 14 पाहिजे आणि जर इथे विकेटचा आधार घेतला तर 5 गडी बाद झाले होते टीम झुचंद्रचे, 2 गडी बाद झालेत ते म्हणजे टीम दहिसरचे. त्यामुळे विकेटचा आधार थोडासा ऍडव्हान्टेज मध्ये आहे दहिसर टीम. मात्र चला शेवटच्या षटकासाठी कोण येणार आहे? कांचन येणार आहे. एक अतिशय स्टायलिश गोलंदाज आहे, बहुत तो पूर्ण षटक आहे त्याच्या हातामध्ये. मात्र इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टीम झुचंद्रला काय तर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं आहे तर चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागेल. चला एक विशेष सन्मान करूया आपण एक मुख्य मंचावर. राकेश पाटील सन्मान करूया आपण मंचावर. चला एक विशेष सन्मान सन्माननीय सदानंद गजानन राऊत यांचा विशेष सन्मान अजय पाटील दादांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आणि त्यांना ही विशेष प्रेमाची भेट देखील आम्ही देणार आहोत भगवान दादा. कारण प्रत्येक मान्यवरांसाठी एक खास भेट आहे, विशिष्ट भेट आहे आणि ती भेट देताना आम्हाला आनंद होतोय. आमच्या जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबसाठी नेहमीच अतिशय चांगलं सहकार्य करणारे गावपंच मंडळाचे खजिनदार सदानंद गजानन राऊत यांचा हा विशेष सन्मान या मुख्य मंचावर. धन्यवाद धन्यवाद दादा, आपलं स्वागत आहे. चला बाईक स्वारांना विनंती आहे कोणी थांबू नका प्लीज सर. गार्डन जवळ जरा बाईक स्वार आहेत, चला प्लीज पुढे वा प्लीज. अजून एक महत्त्वपूर्ण सन्मान तो म्हणजे निश्चितच रामचंद्र पाटील यांचा यशस्वी कर्णधार माजी संघाचे आणि त्यांचा विशेष सन्मान आणि त्यांना एक प्रेमाची भेट आमच्या एकूणच राई मास्टरच्या वतीनं आणि दयानंद पाटील यांच्या शुभ हस्ते म्हणजे त्यांचाच खेळाडू त्या आपल्या कर्णधाराचा सन्मान करतोय. क्या बात आहे. या सर्व सप्रेम भेट आलेले आहेत ते निश्चितच दीपक गजानन पाटील यांच्या माध्यमातून या सर्व भेटवस्तू आलेले आहेत, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. आता दयानंद पाटील यांचा सन्मान होतोय. मॅच कडे देखील लक्ष घेऊया. हा चेंडू अगदी बाहेर टाकलाय, अगदी बाहेर टाकलाय. नो बॉल आहे, नो बॉल आहे. मात्र चेंडू परत टाकावा लागेल, अगदी चेंडू परत टाकावा लागेल. मात्र इथे नंदू पाटील सांगतायत की निश्चितच पुन्हा एकदा स्ट्राईक तुला घ्यावी लागेल. स्वागत आहे पुन्हा एकदा अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय सहसचिव कैलासदादा म्हात्रे मॅन फ्रॉम मुर्दा. स्वागत आहे कैलासदा आपल्याला. मात्र कालचं जे काय झालं ते विसरून जा आणि आज नव्याने सुरुवात करूया. चला मॅच कडे पुन्हा एकदा लक्ष देऊया. 6 चेंडू 13 करायचे आहेत. ओ इथे मात्र आपण बघतोय विकेट येणार आहे का, विकेट येणार आहे का. क्या बात आहे. पहिल्यांदाच बघतोय की नंदू पाटील यांना सुद्धा बाद केलं जात नाही. काला ये तस्मे नम, ये मास्टर क्रिकेट है, या कुछ भी हो सकता है. मात्र इथे 5 चेंडू शिल्लक आहेत, गरज आहे 13 धावांची. 5 चेंडू 13 धावा. इथे आता एक बॉल काउंटला भरपूर महत्व असेल कारण तुम्ही जर इथे काउंट केलात तर समोरच्या संघाला तुम्ही संधी देत आहे. मात्र नंदूस पाटील सारखा फलंदाज हताश आहे, ही पहिल्यांदा गोष्ट मी बघतोय. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल इम्पॉर्टंट असेल कांचनसाठी. नाही, झेल सुटलाय. बघा इथे विकेट आली असती, नवीन बॅटर आला असता. मात्र आता स्ट्राईक आले यतीनला, मायकलला. 4 चेंडू शिल्लक आहेत, 12ची गरज आहे. काल काय घडलं होतं या मैदानात. 6 चेंडू 24 धावा, 2 चेंडू 10 धावा, 1 चेंडू 4 धावांची गरज. चेंडू बागेत. तर आज आम्ही मिस करणार आहोत राई संघामध्ये विजेंद्र शानू पाटील यांना. माणूस इंजर झालाय आणि अपेक्षित खर्च सांगितलाय राकेश पाटील 30,000 रुपये खर्च आहेत त्या बोटासाठी. 60 आहे. ओ माय गॉड, कापून टाका ते बोट.
दिनेश धनेश्वर पाटील कुठे असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे. 4 चेंडू 12 धावा. ओ प्ले अँड मिस गुड बॉलिंग बाय कांचन. MD भोईर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. आज देखील तुम्हाला गुच्छ मिळणार आहे. 3 चेंडू 12 धावा. व्हॉट अ मॅच. या सामन्याने वेळ घेतला मात्र रंगतदारपणा कायम आहे. 3 चेंडू 12 धावा. आईज ऑन यतीन, आईज ऑन कांचन. जुचंद्र की दैसर की जुचंद्र. कोण जिंकणार ही मॅच. 3 चेंडू 12 ची गरज आहे. आपल्याला स्ट्रोक चांगला आहे मात्र किती धावा. सुनील मुकादम आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो दिला जातोय मात्र थ्रो एक्झॅक्टली मधोमध आहे पिचच्या. कुठे उडवायचा होता. इथे आता गरज आहे 2 चेंडू मध्ये 10 धावांची. काल संध्याकाळ होती आज सकाळ आहे. येस दिनेश धनेश्वर. बघा मी एकदा बोलवलं दिनेश धनेश्वर पाटीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आपला माझी खेळाडू आहे. बस तुम्ही मित्रा. चला 2 चेंडू 10 धावा. आता ही मॅच लवकर संपेल अशी अपेक्षा करतोय कारण भरपूर वेळ घेतला या मॅच न. दैसर टीम थोडस फिटनेस कडे लक्ष द्या तुम्ही. जयेंद्र ठाकूर साहेब मला वाटतं तिकडे आहेत आणि अगदी 30 मिनिटांमध्ये षटक संपवायचे ते. आम्ही पाहिलं ही गोष्ट. 2 चेंडू 10 धावा. मोठा फटका मारावाच लागेल या 3ला. आणि हे मैदान जर बघितलं तर मोठ्या फटक्यांसाठीच आहे. बघायचं काय करतायत कांचन वर्सेस यतीन. यावेळेला इथे फक्त मिळतील 2 धावा. त्यामुळे कांचन अप्रतिम कामगिरी केलंय. चला जितू या प्लीज. 1 चेंडू जास्त वेळ नाहीये. 1 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. या मॅचवर कंट्रोल दाखवला. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं होतं मात्र गोलंदाजी मी नक्कीच कौतुक करेन ते म्हणजे सुनील मुकादमचं ज्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर पहिल्या षटकात प्रभाकरची देखील कामगिरी 8 धावांची होती. चांगली कामगिरी. मात्र या शेवटच्या षटकात कांचनची कामगिरी चांगली राहिली आहे. गजा 1 चेंडू 8 पाहिजे. या सामन्यावर कंट्रोल आहे जुचेंद्र टीमचा. अगदी शेवटच्या षटकात चांगली बारदार कामगिरी मात्र मोठे फटके खेळूच शकले नाहीये दैसरची खेळाडू. हीच एक शोकांतिका राहिली आहे. अगदी हा चेंडू आपण बघतोय डाऊन द लेग आहे का. यस आहे. अजूनही क्लायमॅक्स. मात्र इथे आता जर षटकार आला तर विकेटच्या आधारावर दैसर संघ जिंकू शकतो. टाळ्या झाल्या पाहिजे त्या मॅच साठी. कहाणी में ट्विस्ट. ये क्या कर दिया कांचन तूने. मात्र 1 चेंडू 7 ची गरज आहे. मात्र 6 केल्या तरी विकेटच्या आधारावर जिंकू शकतो. क्या बात आहे. यतीनसाठी संधी चालून आली आहे. समोर चेंडू बाहेर. दैसर जिंकले. तो वाईट चेंडू लक्षात राहील. अगदी लक्षात राहील. आणि मायकलने कारनामा केलाय. वा वा वा. हार्ड लक जुचंद्र. काय मॅच झाली. मात्र चुका या सामन्यात झालेल्या चुका जुचंद्र संघाला नडलेत. अगदी शेवटचा चेंडू फक्त सरळ टाकायचा होता. वाईट चेंडू कन्सिडर केला आणि शेवटच्या चेंडूवर मारलाय षटकार. वेल डन यतीन. आणि या संग्रामामध्ये जुचंद्र संघ बऱ्याच ठिकाणी अशाच पद्धतीने पराभूत झालाय. त्यामुळे ती मालिका अजूनही संपत नाहीये. हाडलक जुचंद्र. मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आणि हाच तो आमच्या हातात असलेला चेंडू. हाच तो बॉल आहे जो षटकार गेलाय. आणि यस यतीननं मामाच्या गावात विजय मिळवला. नो डाऊट. अभिनंदन.